जीवनात आता भरपूर तपसाधना झाली होती. अंगी सामर्थ्य एकटवलं होतं. पाणी, वाफ, कोळसा भरून इंजिन स्टेशनात सज्ज होतं. आतमध्ये आग धगधगत होती, पण त्याला अजून दिशा मिळत नव्हती. किंबहुना दिशा ठरत नव्हती. पण दिशा मिळाली नसती तर सारी वाफ फक्त तोंडा वाटे भल्या लांब शिव्या फुंकण्यातच दवडली गेली असती. पण नेमकं त्या क्षणी बाबांचं जीवित कार्य दाखवायला परमेश्वरच जणू काय डोळ्यात आळ्या पडलेल्या उद्ध्वस्त मानवी लोळ्या गोळ्याच्या रूपाने अंगावर कोसळणारी मुसळधार घेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. पूर्वी तपाची परीक्षा घ्यायला अप्सरा येत, पण यावेळी बाबांचं तपसामर्थ्य आजमावायला हा महारोगी आला होता. अप्सरा नृत्य करून ऋषींना काम मोहित करेल, पण हा महारोगी रस्त्यात सडलेले एक भयानक प्रश्नचिन्ह घेऊन बाबांना विचारत होता. बोला, सत्य अस्तेय व्रत केली, एका युवतीच्या प्रेमासाठी सुऱ्यांचे वार सोसलेत, दारिद्र्याचं भय जिंकलं, अंगावर घाणीची पाटी वाहून अहंकारही जिंकला, पण त्याच घाणीत वळवळणाऱ्या किड्यासारखा मानवी देहाची लखतर उरलेला मी एक जंतू. मला हात लावायचं सामर्थ्य, घेता मला जवळ, जिंकलंय हे भय. याचं उत्तर बाबांच्या शब्दात द्यायला हवं. त्या कृष्णपीडिताच्या अंगावर कोसळणाऱ्या पावसापासून संरक्षण देण्यासाठी ज्या क्षणी मी एक तरटं उभारलं, त्या क्षणापासून माझी खरी अभय साधना सुरू झाली.